माझं नाव संदीप आगासिंग संसारी, राहणार मी देवळी प्रवरा, तालुका राहुरी, जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा आहे. 1 वर्षापासून मला किडनीचा त्रास होत होता आणि किडनीच्या त्रासामुळे आमची पूर्ण फॅमिली एकदम डिस्टर्ब झाली होती. आणि त्याच्यानंतर मला 1 वर्षभर डायलिसिस करावं लागले. आणि त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या शेजारी राहणारी एक मुलगी होती, तिला पण हा त्रास होत होता. आज ती 15 वर्षापासून एकदम व्यवस्थित आहे. आणि नागेश आगोर नाशिक 9+ हॉस्पिटल या ठिकाणी तिचं ऑपरेशन झालं होतं. नागेश आगोर सरांनी ते ऑपरेशन केलं होतं. नागेश आगोर सरांनी ते ऑपरेशन केल्यामुळं तिला आता एकदम व्यवस्थित वाटतंय आणि ती एकदम ठणठणीत आहे. तिच्या पण गोळ्या पण कमी झालेल्या आणि कुठल्या प्रकारचा त्रास तिला होत नाही. त्या ठिकाणी आम्ही गेलो असता तिचं सजेशन घेतले तिचं. मग त्याच्यानंतर तिने आम्हाला सल्ला दिला की तुम्ही नागेश आगोर सरांकडे जा, 9+ हॉस्पिटल नाशिक या ठिकाणी. त्याच्यानंतर आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो असता सरांची भेट घेतली असता सरांनी सांगितलं का तुम्हाला किडनी प्रत्यारोपण हे करावं लागेल. पण त्याच्यासाठी मग सरांनी आम्हाला डोनर बघायला सांगितलं. त्याच्यानंतर मग डोनर बघायला सांगितल्यानंतर आम्ही पूर्ण फॅमिलीचं चेकअप केलं. त्या चेकअपमध्ये आमच्या पूर्ण घराला शुगर असल्यामुळं कोणाचीही किडनी मॅच होत नव्हती. त्याच्यानंतर मग आमच्या सासूबाई सुमन तोरणे या स्वतः पुढे आल्या आणि त्यांची पण टेस्ट सरांनी करायला लावली. आणि सरांनी टेस्ट करायला लावून तर त्यांना कुठल्याही प्रकारची शुगर आणि कशाचाही त्रास नव्हता. तर मग सर बोलले का यांची किडनी तुम्हाला मॅच होऊ शकते, तुमचं किडनी प्रत्यारोपण होऊ शकतं. आणि सरांनी मग आम्हाला ऑपरेशनचा सल्ला दिला. मग सगळ्या कायदेशीर प्रोसिजर आम्ही पार पाडल्या. आणि त्यानंतर मग सरांच्या मार्गदर्शनानुसार ऑपरेशन केलं. आज मला कंप्लीट 3-3.5 महिने झालेले आहे. आता मी एकदम व्यवस्थित आहे, चालत आहे. एकदम आमची फॅमिली पण खूप आनंदी आहेत. आणि या त्रासामधून आम्ही आज पूर्णपणे बाहेर निघलेलो आहोत आणि एकदम आम्ही आनंदीमय जीवन जगत आहोत. आणि सरांचं पण मार्गदर्शन एकदम चांगलं आहे. आणि 9+ हॉस्पिटलचे जे सर्जन आहेत ते पण अतिशय आमचं व्यवस्थित ऑपरेशन करून आम्हाला या सगळ्या याच्यातून बाहेर काढलेलं आहे. आणि त्याच्यामुळं मी किडनी दिनानिमित्त तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो मी तुम्हाला का आपल्या स्वतःची किडनीची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषध उपचार घ्या.